नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरशी स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ची प्रश्नपत्रिका। इंग्लिशमध्ये थोडक्यात सांगतो, युनिट टेस्ट नंबर 1 क्लास 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 क्वेश्चन पेपर। आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण अनालिसिस करणार आहोत, बघणार आहोत। जर तुम्ही या व्हिडिओवरती नवीन किंवा या चॅनलवरती आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असणार तर आताच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आपण महाराष्ट्रातील आहोत, तर महाराष्ट्रातील एक शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्याची आणि एक एज्युकेशनल वेमध्ये घेऊन जाण्यासाठी आपल्याला या प्रवाहात येण्यासाठी आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करणं खूपच इम्पॉर्टंट असणार आहे। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे ही तुम्हाला 20 गुणांसाठी आहे आणि तुमची जी काही घटक चाचणीची परीक्षा होणार आहे ती देखील तुमची 20 गुणांची असणार आहे। परंतु ही प्रश्नपत्रिका जी काही तुम्ही बघणार ती तुम्हाला पूर्णपणे बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने असणार, पूर्णपणे तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी प्रेरित करणार। कशा पद्धतीने बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका असणार हे देखील तुम्हाला ही प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर समजून येणार। अनेक साऱ्या गोष्टी या प्रश्नपत्रिकेतून तुम्हाला शिकायला मिळणार। फक्त 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे, खूप सोप्या पद्धतीने आपण हिला अनालिसिस करणार आहोत। परंतु मोस्ट इम्पॉर्टंट बात, या प्रश्नपत्रिका आपल्याला देण्यात आलेली आहे सक्सेस की टेस्ट सिरीज ऑर्गनायझेशन तर्फे। जर तुम्हाला यांच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करू शकता, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल। आणि सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, काही विद्यार्थी बोलतात की सर तुम्ही फक्त प्रश्नपत्रिका दाखवता, उत्तर का सांगत नाही, आणि काही विद्यार्थी तर काही साऱ्या कमेंट करतात, परंतु त्यांच्यावरती फोकस न करता मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये उत्तरं सांगेल, परंतु जेव्हा तुमची घटक चाचणीचा पेपर असेल तिथे मी उत्तरे तुम्हाला सांगायला तर येऊ शकत नाही ना, किंवा तुम्हाला तिथे मोबाईल अलाउड नसणार आहे घटक चाचणीसाठी। जर तुम्हाला घटक चाचणीला जरी अलाउड होतच नाही परंतु झाला तरी बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला मोबाईल अलाउड केला जाणार नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने ही जी काही प्रश्नपत्रिका मी शो करतो, ही जी काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवत आहे ती तुमच्या नोटबुकमध्ये लिहत चला, आणि लिहिल्यानंतर तुम्ही स्वतः इंटरनेटच्या मदतीने, तुमच्या पुस्तकाच्या मदतीने किंवा तुमच्याकडे जे काही मटेरियल असणार त्याच्या मदतीने तुम्ही ते शोधत चला, उत्तरे शोधत चला, म्हणजे तुमचा अधिकाधिक सराव होईल। तर चला प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। क्वेश्चन 1 ए सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स। यामध्ये पहिला प्रश्न आहे ZnSO4 कलरलेस सोल्युशन CuSO4। तर बघा यामध्ये आहे कोरिलेशन फाइंड करण्यासाठी, आणि तुम्हाला तुमची घटक चाचणी असो, प्रथम सत्र असो, प्रिलिमिनरी असो, घटक चाचणी 2 असो आणि बोर्ड परीक्षा असो, कोरिलेशन तुम्हाला नक्की 101% तुम्हाला 1 गुणांसाठी विचारलं जातं। 1 मार्क खूप इम्पॉर्टंट असतो बोर्ड परीक्षेसाठी। तर तुम्ही या कोरिलेशनचा जेवढं शक्य असेल आतापासूनच सराव करा। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अ पॉइंट इनसाइड और आउटसाइड एनी ऑब्जेक्ट where all its total mass is assumed to be concentrated is called ... of an object। ठीक आहे, तर तुम्हाला जो काही याचं उत्तर आहे ते लिहायचं आहे। त्यानंतर बी मध्ये आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्स, म्हणजे योग्य पर्याय निवडून ते विधान पुन्हा लिहायचं आहे। व्हॅल्यू ऑफ जी इज ... म्हणजे जीची व्हॅल्यू काय आहे। आता 4 पर्याय आहे यामध्ये, तर जे काही असणार आहे योग्य पर्याय तो निवडा आणि पुन्हा लिहा। त्यानंतर सेकंड वाला आहे व्हॅल्यू ऑफ जी इज मोर ॲट। तर यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय, ज्यामध्ये एमध्ये आहे पोलर रिजन, इक्वेटोरियल रिजन, त्यानंतर अबाउट 100 किलोमीटर फ्रॉम सरफेस, डी अ पीट 20 किलोमीटर डीप। बघा हे जे काही प्रश्न तुम्ही बघताय तेच तुमच्या घटक चाचणीला विज्ञानच्या पेपरमध्ये येतील, भाग 1च्या पेपरमध्ये येतील, असं काही नाही। फक्त तुम्ही काय करा, याचा सराव करा, आणि सरावामार्फत जेव्हा तुम्ही सराव कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच काही गोष्टींचा फायदा होईल। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा इन द मेंडलेस पिरियोडिक टेबल गॅप्स वेअर लेफ्ट फॉर द एलिमेंट्स टू बी डिस्कवर्ड लेटर विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स फाउंड इन द पिरियोडिक टेबल। यामध्ये आहे जर्मेनियम, त्यानंतर आहे क्लोराईन, ऑक्सिजन, डी सिलिकॉन। त्यानंतर क्वेश्चन 2 आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे पुढील प्रश्न जे काही आहे ते सोडवा। यामध्ये आहे एनी 2 कोणती 2 सोडवा। यामध्ये आहे पहिला वेट ऑफ द पर्सन ऑन द अर्थ अँड ऑन द मून इज अ व्हेरी डिफरंट, म्हणजे जो काही चंद्रावरील माणूस आहे आणि जो काही पृथ्वीवरील माणूस आहे याच्या वजनामध्ये खूप सारा फरक असतो। तर काय फरक असतो हे तुम्हाला काय करायचा, प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे। त्यानंतर आहे विद्यार्थी दुसरा न्यूटन कंक्लूड दॅट द सेंट्रिपिटल फोर्स विच इज द फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट अँड इज द रिस्पॉन्सिबल फॉर द इट्स सर्क्युलर मोशन मस्ट बी इन्व्हर्सली proportional to the square of the distance between the planet and the sun. Newton defined this force with the force of gravity and hence postulated the inverse square law of gravitation. The gravitational force is much weaker than other forces in nature, but is the control the universe and decides its future. This is possible because of the hug masses of planets, stars, other constituents of the universe. तर आता थोडक्यात तिथे तुम्हाला दिला आहे, यावरती प्रश्न आहे व्हॉट इज द डायरेक्शन इन द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट्स इन। त्यानंतर दुसरा आहे व्हॉट विल हॅपन टू द सेंट्रिपिटल फोर्स इफ द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन इज हॅव। फक्त एवढा हा जो 4 लाईन दिला आहे यावरती तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत, खूप सोपे आहे, हक्काचे मार्क आहेत। स्क्रीनशॉट घ्या आणि उत्तरे शोधत चला। पुढे जाऊया तिसरा ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स।
फिगर म्हणजे तुम्हाला कृती दिलेली आहे आणि हे बघा एका ही कृती आहे, हिचा स्क्रीनशॉट घ्या आणि प्रश्न वाचूया. आता प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द ब्लॉक शोन बाय बॉक्स ए अँड राईट द इलेक्ट्रॉनिक configuration of any one element of this block. त्यानंतर आयडेंटिफाय द ब्लॉक ऑफ एलिमेंट्स डिनोटेड बाय लेटर बी अँड राईट इट्स पिरियड नंबर. त्यानंतर जाऊया पुढे, ज्यामध्ये आपल्याला सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे पुढील प्रश्न सोडवा. एनी टू कोणती 2 प्रश्न सोडवायचे आहे. पहिला आहे CuO प्लस H2 गिव्ह Cu प्लस H2O. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिड्युसिंग एजंट आणि रिड्युस्ड प्रोडक्ट ठीक आहे सोडवा. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला दिला आहे, त्यामध्ये तुम्हाला रिड्युसिंग एजंट आणि रिड्युस प्रोडक्ट. त्यानंतर आहे तुम्हाला रिड्युसिंग एजंट म्हणजे 3 सोडायचे आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, राईट अ नोट ऑन गिवन फिगर. बघा हे तुम्हाला जे काही केप्लस लॉ आहे त्यावरती तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असतं. हे तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी देखील विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही काय करा, यावरती फोकस करा. हे जे काही आहे यावरती तुम्हाला टिप लिहायला येतं. काही वेळेला 5 गुणांसाठी असतं, काही वेळेला 3 गुणांसाठी असतं, काही वेळेला 2 गुणांसाठी देखील विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही केप्लसचे लॉ जे काही असणार ते पूर्णपणे तुम्ही पाठ करून ठेवा. 3 लॉ असतात तर 3ही लॉ पाठ करून ठेवा आणि यावरती नोट लिहा. आणि हे खूप IMP आहे हा प्रश्न, तर मोस्ट IMP आहे, तर तुम्ही यावरती फोकस करा. पुढे जाऊया, ज्यामध्ये आपल्याला हेटिंग दिलं आहे, फ्रॉम द अबो डायग्राम आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे कृती पान पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघूया काय प्रश्न आहे. लेबल ए अँड बी म्हणजे एला आणि बीला फक्त नाव द्यायचं आहे. इथे एक नाव आणि बीला नाव. ही डायग्राम तुम्ही सर्च करा, याच्यावरती पुस्तकात बघा आणि नावे लिहा. त्यानंतर व्हॉट इज द एम ऑफ अबो एक्सपेरिमेंट्स, पुढील एक्सपेरिमेंटचं महत्त्व काय आहे किंवा याची एम काय आहे. त्यानंतर गिव्ह द इक्वेशन, गिव्ह द इक्वेशन म्हणजे इक्वेशन द्यायचं आहे. त्यानंतर गिव्ह वन ऑब्झर्वेशन द्यायचं आहे. क्वेश्चन 4 सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे पुढील प्रश्न सोडवा. त्यामध्ये पहिला आहे फर्स्ट, व्हॉट इज द सिम्बॉल अँड यूज फॉर एलिमेंट्स फ्रॅन्सियम इन पिरियडिक टेबल. दुसरा आहे टू विच ग्रुप अँड ट्रियर डझंट इट बिलॉंग. त्यानंतर हाऊ मेनी व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स विल इट हॅव. त्यानंतर आहे इट इज अ मेटल ऑन नॉन मेटल. त्यानंतर 5वा आहे नेम अनदर एलिमेंट ऑफ द सेम ग्रुप. पुढे जाऊया काय आहे आपल्याला, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एलिमेंट्स दिलेले आहे. त्यानंतर मास, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. तर बघा PQR आणि 23 20 35 12 10 18 अशा पद्धतीने. स्टडी द टेबल अँड आन्सर द फॉलोइंग म्हणजे हा टेबल तुम्ही अभ्यासा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्या असं थोडक्यात तिथं म्हटलं गेलेलं आहे. यामध्ये आपल्याला राईट द ॲटॉमिक नंबर अँड इलेक्ट्रिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स PQ अँड R. त्यानंतर आहे टू विच ग्रुप्स डू PQ अँड R बिलॉंग. त्यानंतर तिसरा आहे टू विच पिरियड डू PQ अँड R बिलॉंग. त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विच अमॉंग PQ अँड R इज. फर्स्ट आहे अँड अल्काली मेटल, नोबल गॅस आणि तिसरा आहे हॉलोजन. तर कशामधनं येतं ते म्हणजे ते PQ जे आहे ते असं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमची युनिट टेस्ट नंबर 1 क्लास 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1ची क्वेश्चन पेपर आपण इथे ॲनालायसिस केलेली आहे, पूर्णपणे बघितलेली आहे. याबद्दलचा तुमचा काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करू. आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. परंतु या व्हिडिओला लाईक करणाऱ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार. व्हिडिओला बघणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक असतील त्यांचं देखील मनापासून आभार. तुमचे पॅरेंट्स असतील त्यांचं देखील मनापासून आभार. फक्त आपल्या पाल्याच्या भावी आयुष्यासाठी किंवा भावी भविष्यासाठी शैक्षणिक वाटचालीसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. ही या व्हिडिओची शेवटची इच्छा आहे, आमची देखील शेवटची इच्छा आहे. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.